मी तुम्हाला आता इथे एक लाडू फोडून दाखवते। बघा किती मस्त झालाय आतमधून, एकदम पटकन फुटला। लाडवाला इथे ग्लेज बघा किती छान आली आहे, दिसायला सुद्धा अतिशय अप्रतिम झालेत, चवीला सुद्धा एकदम मस्त झालेत। तुपाचं प्रमाण सुद्धा मी तुम्हाला इथे एकदम व्यवस्थित सांगणार आहे, त्यामुळे लाडू अतिशय अप्रतिम होतील। त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी सेजस रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण दिवाळी स्पेशल बेसनाचे लाडू कसे करायचे ते बघणार आहोत। अर्धा किलो प्रमाणामध्ये आपण परफेक्ट तुपाचं प्रमाण, पिठी साखर आणि ते तळ्याला अजिबात चिकटणार नाहीत असे बेसनाचे लाडू आपण करणार आहोत। तर आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात। तर आता बघा, मी सगळ्यात आधी इथे एक खोलगट आकाराची कढई घेतली आहे, त्यामध्ये मी 2 कप चण्याची डाळ घेतली आहे, म्हणजे अर्धा किलो मी डाळ घेणार आहे। एकदम पिवळसर रंगाची डाळ घ्यायची आपल्याला आणि आता आपण हिला 10-15 मिनिटं तरी व्यवस्थित भाजून घेऊया। आणि डाळ भाजत असताना आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। मीडियम फ्लेमवरच आपण डाळ छान भाजून घेणार आहे। डाळ जर आपली चांगली भाजली गेली ना तरच लाडू आपले चांगले होतात, नाहीतर मग आपले लाडू जे खाताना आहे ना दाताला चिकटतात, टाळ्याला चिकटतात, मग लाडू खाताना मजा नाही येत। त्यामुळे आपण डाळ एकदम व्यवस्थित भाजून घेणार आहे। बघू शकता इथे डाळीला थोडासा लालसर रंग आलेला आहे। डाळ आता आपली एकदम मस्त भाजून झालेली आहे। मी हिला आता ताटामध्ये काढून घेते। डाळ बघा आपली किती व्यवस्थित मस्त भाजली गेली आहे। आता ही डाळ आपण दळून आणणार आहे, त्यानंतर आपण याचे बेसनाचे लाडू बनवूया। तर आता बघा, मी इथे बेसनाचं पीठ दळून आणलंय आणि ह्याला मी चाळून पण घेतलंय, त्यामुळे पीठ एकदम छान बारीक होतं आणि आपले लाडू सुद्धा एकदम मस्त होतात। तर आता आपण जे पीठ दळून आणले ते आता मी एका कढईमध्ये काढून घेते आणि आता आपण ते छान व्यवस्थित भाजून घ्यायचंय। मगाशी तर आपण डाळ व्यवस्थित भाजून घेतलीच होती, पण आता हे पीठ सुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचंय। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जेव्हा हे पीठ भाजतो तेव्हा गॅसची फ्लेम आपल्याला एकदम बारीक ठेवायची आहे। गॅस मोठा ठेवला तर पिठाला आपला खरपूस वास येतो, त्यामुळे गॅस तुम्ही बारीकच ठेवा। तर आज आपण अर्धा किलोचे लाडू बनवणार आहे, तर त्यासाठी मी इथे तुम्हाला तुपाचं एकदम अचूक प्रमाण सांगते। इथे मी 200 मिलीचं गोवर्धनचं तूप आणलंय, तुम्ही सुद्धा हेच वापरा, ह्याने लाडू खूप छान होतात। तर आता थोडं थोडं तूप आपण या पिठामध्ये टाकून घेणार आहे, सगळं आपल्याला एकदम टाकायचं नाही आहे, तुम्ही सुद्धा हे नक्की लक्षात ठेवा। आता आपण हे व्यवस्थित ढवळून घेऊया, छान मिक्स करून घ्यायचं आहे, अजिबात घाई करायची नाही आहे आपल्याला। आणि अर्धा किलो पिठाला आपण 200 मिली इतकंच तूप वापरायचं आहे। जर समजा तूप जास्त झालं तर आपले लाडू फेल जाऊ शकतात, आणि जर समजा तुपाचं प्रमाण तुम्हाला जास्त वाटलंच तर अजिबात घाबरून जायचं नाही। त्यामध्ये जर तुमच्याकडे एक्स्ट्राचं पीठ असेल तर ते तुम्ही त्यामध्ये टाकू शकता, आणि जर तुमच्याकडे ते पीठ नसेल तर आपल्या घरात बारीक रवा असतो, तो आपण तूप न टाकता सुका भाजून घ्यायचा आणि तो आपण त्या पिठामध्ये टाकून घ्यायचा। त्यामुळे आपलं जे पीठ आहे ते पुन्हा व्यवस्थित होतं आणि लाडूसुद्धा छान वळले जातात। आता बघा, आपल्या पिठाला इथे मस्त व्यवस्थित रंग येत चाललाय। हे चमच्याने आपण ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, अजिबात घाई करायची नाही आहे, वेळ लागतो या गोष्टीला, त्यामुळे एकदम पेशन्स ठेवायचे आहेत। आणि जर तुम्हाला माझ्या अशाच नवनवीन रेसिपी पाहायच्या असतील तर तुम्ही सेजस रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी पाहायला मिळतील। तर आता तुम्ही बघू शकता मी इथे 200 मिली तुपाचा पूर्ण वापर केलेला आहे। इथे मी आता अजिबात एक्स्ट्राचं तूप टाकणार नाही आहे। तुम्हाला पीठ असं वाटेल की सुकं आहे, पण असं नाही आहे। आपल्याला बघा आता थोड्या वेळाने इथे तूप व्यवस्थित सुटलेलं आहे, त्यामुळे तूप टाकायची घाई करायची नाही, 200 मिलीच तूप फक्त आपल्याला वापरायचं आहे। आता हे बघा, आपलं व्यवस्थित इथे पीठ तयार झालेलं आहे। हे बघा, रंग पण बघू शकता किती छान आला आहे आणि कढईला पण ते चिकटत नाही आहे। आता मी गॅस बंद करून हे एका भांड्यामध्ये काढून घेतलं आहे। तर आता मी हे पीठ व्यवस्थित गार करून घेणार आहे पूर्ण, नाही तर मग जर आपण यामध्ये पिठी साखर टाकली तर हे पूर्ण विरघळू शकतं, त्यामुळे साखर टाकायची घाई करायची नाही। आता हे पीठ मी व्यवस्थित पसरवून ठेवून देणार आहे। आता
अर्ध्या तासाने बघा आपलं पीठ छान गार झालेलं आहे। यामध्ये मी 1 कप इतकी पिठी साखर टाकली आहे, चारोळी टाकून घेते थोडीशी आणि 2 चमचे इतकी वेलची पावडर मी यामध्ये टाकून घेणार आहे। याने चव खूप छान येते आपल्या बेसनाच्या लाडवाला। आता हे मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तुपाचं आणि पिठी साखरेचं प्रमाण जर एकदम व्यवस्थित असेल ना तर आपले लाडू एकदम छान होतात। त्यामुळे तुम्ही सुद्धा हे प्रमाण एकदम अचूक वापरा। मी तुम्हाला ज्याप्रमाणे सांगितलंय तसंच, अजिबात एक्स्ट्राचं टाकू नका। तर आता बघा आपलं पीठ मी इथे व्यवस्थित मळून घेतलंय। आता आपण हे तुम्ही टेक्स्चर याचं बघू शकता। तर आता आपण लाडू वळायला घेऊया। तर त्यासाठी मी इथे एक डाऊल घेतलाय। याच प्रमाणामध्ये मी बाकीचे सगळे लाडू करून घेणार आहे। हे असं माप घेतल्यामुळे आपले लाडू सगळे सेम आकाराचे होतात। त्यामुळे तुम्ही सुद्धा ही ट्रिक नक्की वापरा। आता बघा असे लाडू मी करून घेते। यावरती मी पिस्ता आणि मनुका लावून घेणार आहे आणि दिसायला पण एकदम छान लागतात आणि चव सुद्धा एकदम मस्त येते। हे बघा आता आपले लाडू एकदम इथे मस्त बनवून तयार झालाय। बाकीचे पण बघा मी इथे करून घेतलेत, तुम्हाला मी दाखवते। हे बघा लाडू बघा किती छान झालेत, एकदम गोल झालेत, मस्त रंग सुद्धा एकदम छान आलाय। तुम्हाला पण जर असे सेम लाडू बनवायचे असतील तर तुम्ही रेसिपी पूर्ण शेवटपर्यंत बघा। आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। त्यामुळे तुम्हाला पुढच्या सुद्धा अशाच नवीन रेसिपी पाहायला मिळतील। तर आता मी तुम्हाला इथे एक लाडू फोडून पण दाखवते। हे बघा आतून सुद्धा एकदम मस्त झालाय। जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तेजस रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका।